विरुद्ध महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी अशी लढत होणार आहे. प्रथम या ठिकाणी ही सीट इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग तळ कोकणामध्ये ही पहिली सीट आज विधान परिषदेच्या निमित्ताने मिळालेली आहे. गेली 12 वर्ष या ठिकाणी निरंजन डावकरे यांची विधान परिषदेतील कामगिरी असेल अत्यंत समाधानकारक अशी कामगिरी आहे. फक्त या ठिकाणी 100 रुपयाचा आवाज पोस्टाने पाठवण्याचं काम ते 6 वर्षांनी करतायत. पण मला वाटते बेरोजगार असतील, बीएड झाले असतील, बीएड असतील किंवा जे बेरोजगार आहेत यांच्याबद्दल कधी विधान परिषदेमध्ये त्यांनी आज या ठिकाणी आवाज उठवलेला नाही. यामध्ये जे काही शैक्षणिक धोरण ज्या ह्या जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषद असेल किंवा माध्यमिक शाळा जवळजवळ या ठिकाणी संच मान्यतेमध्ये सुद्धा चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी पदवीधरांना उद्या शिक्षणाच्या सुद्धा संधी किंवा भरतीमध्ये संधी मिळणार नाही आहे आणि म्हणून बेरोजगारी वाढवण्याचं काम या शासनाच्या नवीन धोरणामुळे होणार आहे. त्याच पद्धतीने आज ह्या बेरोजगारांची जी काही सस्यवंपट होत आहे त्याच पद्धतीने नीटमध्ये सुद्धा आज या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगला अभ्यास करून सुद्धा आज जो काही या ठिकाणी रॅकेट जे उघड आलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावरचे जे ताशेरे मारलेले आहेत यामधून जर विचार केला तर ही निवडणूक आज ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांच्या या पदवीधरांच्या नोकरीबद्दल असेल, पदवीधरांच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेबद्दल असेल ह्याचा निषेध नोंद करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून जी धोरणं आज या शासनाने राज्य शासनाने जी राबवलेली आहेत ती बेरोजगारांच्या विरुद्ध राबवलेली आहेत आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये ज्या बेरोजगारांवरती जो अन्याय होतोय किंवा ज्या गोष्टी अन्यायकारक या शासनाने केलेल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी ह्या जिल्ह्यातल्या ज्या पदवीधरांची नोंद झालेली आहे ते पदवीधर या ठिकाणी इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीचे सन्माननीय रमेश कीर यांना पहिल्या पसंतीचा एक आकडा टाकून त्यांना ह्या जिल्ह्यातून चांगलं या ठिकाणी मतदान करतील. ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना पक्षातर्फे आम्ही सुद्धा या पक्षामध्ये आणि आप पक्षाच्या वतीने चांगली मतदार नोंदणी पदवीधरांची केलेली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही राहिलेल्या दिवसामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकच विनंती मतदारांना करू की धनलक्ष्मीचं दर्शन झालं तरी घ्या, पण धनलक्ष्मीला या ठिकाणी कोणी बळी न पडता आज तुमचा जो या ठिकाणी उद्रेक जो आहे बेरोजगारांचा त्या उद्रेक या मतदानाच्या रूपाने उद्या रमेश कीर यांना पहिल्या पसंतीचं मतदान त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या समोर एक आकडा लिहून रमेश कीर यांना जिल्ह्यातील जे काही बेरोजगार आणि जे त्रास होतो आहे किंवा त्यांना या सरकारच्या धोरणाचा जो निषेध करायचा आहे या निषेधासाठी रमेश कीर यांच्या नावासमोर त्यांच्या पसंतीचा एक आकडा टाकून रमेश कीर यांना प्रचंड मताधिक्याने आपण निवडून देऊया एवढी विनंती आपण या जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही या जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना करतो.